हॅलो एव्हरीवन. आजचा विषय आहे जो समाजामध्ये खरं तर आपल्याकडे इझिली चरवण केला जातो, बोलला जातो, ऐकला जातो, वाचला जातो. तो विषय म्हणजे आईवडिलांना सांभाळत नाहीत मुलं किंवा आश्रमात टाकून देतात, त्यांना बघतच नाही, त्यांना लुटतात. हो, हे खरंही आहे. बऱ्याच गोष्टी अशा आहेत, बऱ्याच केसेस अशा आहेत. पण आपण खरंच पॉझिटिव्ह गोष्टी कधी ऐकलेल्या आठवत आहेत का? किंवा फार रेअरली ऐकायला मिळतात त्या. म्हणून आज मला इथे मांडावीशी वाटते ही गोष्ट. आणि मी उदाहरणासकट सांगणार आहे. जी गोष्ट घडून गेलेली आहे त्याबद्दल मी सांगणार आहे. एक छान सुंदर मोठं कुटुंब होतं. आईवडील होते, आणि सून आणि मुलगा होता आणि जुळी त्यांना 2 मुलं होती त्या कपलना. मुलं होती ती, बॉईज होते. आणि लग्न झाल्या झाल्या या जोडप्याला लगेच तिला दिवस राहिले. वर्षामध्ये 2 मुलं झाली, सुंदर जुळी. आणि ती नोकरी करत होती. दोघंही आय टीमध्ये जॉब करत होते. आणि तिला लकीली वर्क फ्रॉम होम वर्ष दीड वर्ष तिचं होऊन गेलं, भागून गेलं. पण नंतर मात्र तिला कंपल्सरी जॉईनिंग होतं. त्यांनी खूप विचारविनिमय करून की काय करायचं, मी जॉब थांबवू का किंवा मध्ये ब्रेक घेऊ का, सगळ्या गोष्टी झाल्या. आईशी वडिलांशी बसून बोललं गेलं. आईवडिलांनी सांगितलं नाही नाही कशाला, असू देत. आई म्हणाली मी तर घरीच असते, तुझे बाबा तरी फिरत असतात मित्रांबरोबर, ट्रिपवर जात असतात, पण मी तर घरीच असते, मला तर का बाबा घर सोडवत नाही, तू बिंदास जा म्हणून. थोडे दिवस गेले, 8-10 दिवस ओके गेले. आणि नंतर मात्र आईची कुरकुर सुरू झाली म्हणजे की तसे सगळे अनुभव आधीपासून येतच होते. कारण आई म्हणजे प्रेज एक मिळावी, अप्रिसिएशन मिळावं हे प्रत्येक व्यक्तीला वाटतं. पण खूप जास्त त्यांचं सतत चालू असायचं, कंटिन्युअस बडबड असायची. आणि तीही फक्त स्वतःच्या भोवती असायची की चमच्यापासून मी सगळं साठवलं, मी एवढा संसार केला, एवढा धबडगा काढला संसाराचा, हे सतत ऐकवलं जायचं. तरीसुद्धा सून सोडून द्यायची किंवा मुलगाही सोडून द्यायचा. पण हळूहळू मात्र ही मुलं लहान मोठी होत होती. आणि तिला आता ऑफिसला जायला लागल्यावर जाण्या येण्याचं डिस्टन्स जास्त होतं. तिच्याहीपेक्षा नवऱ्याचं तिच्या जास्त होतं डिस्टन्स. आणि ती खूप प्रयत्न करायची की सगळं सांभाळून सगळं करण्याचा. त्याने विषय हाही काढला की आपण स्वयंपाकाला बाई ठेवू, मुलांना सांभाळायला बाई ठेवू. पण त्या काही केल्या, म्हणायच्या माझ्या घरात बाई शिरलेली मला आवडणार नाही, माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावलेला मला आवडणार नाही. आणि असं करून खूप दिवस ढकलले गेले. सून मात्र खूप भरडली जात होती, तिच्या तब्येतीवर परिणाम होत होता. आणि काही केल्या मात्र याच्यातनं सोल्युशन निघत नव्हतं. सगळ्या प्रकारे बोलून झालं, मुलांनी बोलून झालं. सासरेही कडक होते स्वभावाने, पण त्यांना या गोष्टी कळत होत्या. त्यामुळे त्यांनी एकदा बोलून बघितलं की तू माझ्यावर आता बाहेर पडायला लाग थोडंसं, आता नको लक्ष घालू, बघतात ते दोघं सांभाळत आहेत. पण त्या खूप बोलायच्या, बाहेरचं आणून खातील पार्सलं, आणि कशाला हवं ते वाटेल तसं, नाही तर फ्रीज सगळा भरलेला असतो सामानाने. आणि खूप काही गोष्टी अशा कॉमन आपल्या कानावर सगळ्यांच्या पडतात अशा गोष्टी. आणि काटकसरीबद्दल किंवा या लोकांचे कष्ट याबद्दल काही शंकाच नाही आहे. आपण आपल्या आयांना बघितलं आहे, आपल्या सासवांना बघितलं आहे, आपण सगळ्याच नातेवाईकांना बघितलं आहे, मावश्या आत्या सगळ्यांनाच. सो आपल्याला माहिती आहे त्यांचं कष्ट किती होते. त्या मानाने फॅसिलिटीज कमी होत्या आपल्या मानाने. पण या सगळ्या गोष्टी सतत व्हायला लागल्यानंतर कुठेतरी तर माणूस थकून जातं. आणि वयाने मोठा असल्यामुळे बोलताही येत नाही. आणि तिथे ती सगळी मनाची कुतरवड व्हायला लागली आणि कुठेतरी ती मुलगी मनाने खचायला लागली. असं करता करता त्यांनी एक कंपल्सरी बाई, एक वयस्कर बाई होती 55-56 वयाची, तिला आणून घरी ठेवलं की ही दिवसभर बाई जाणार नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही बाई मुलांना सांभाळेल. मुलं झोपली की तुम्हाला जर काही मदत लागली आणि तुम्हाला वाटलं की काही निवडू शकते, चिरू शकते, काही वरचं काम करू शकते, तर तुम्ही तिला सांगत जा. आणि असं आणून कंपल्सरी. पण त्या बाईलासुद्धा त्यांनी सळो की पळो केलं, इथे हात लावायचं नाही, ते करायचं नाही, तुम्ही मुलांचं नीट करत नाही. एव्हरी सिंगल डे संध्याकाळी आल्यानंतर दोघांनाही ऐकवलं जायचं. सून लवकर यायची, त्या मनाने डिस्टन्स कमी होतं त्यामुळे ऑफिसचं, पण मुलगा उशिरा यायचा, त्यामुळे सगळं मॅक्झिमम तिला ऐकावं लागायचं. आणि ती त्याला जास्त सांगायची नाही, कारण ऑफिसचं प्रेशर तिला माहिती होतं. सेम IT जॉब दोघंही करत होते, IT कंपनीमध्ये. आणि एवढा सगळा प्रवास आणि सगळं, पण त्याला कळत होतं कुठेतरी. असं झालं की ती इतकं सगळं तिने सोसल्यानंतर ती कुठेतरी इतकी आजारी पडली, सगळ्या गोष्टी आतल्यात साठवत की
एक दिवस ऑफिसमध्ये तिला खूप वीकनेस जाणवायला लागला. तिच्या मैत्रिणींनी त्याला कॉल केला आणि तो ताबडतोब तिला आला, घेऊन गेला आणि तिला डॉक्टरकडे नेल्यावर काही टेस्ट झाल्या आणि टेस्टमध्ये डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की ती कुठल्या तरी मानसिक दडपणाखाली आहे. त्यामुळे तिला काही बरेच आजार सुरू झाले आणि तिचं वय फक्त 32 होतं आणि तरीसुद्धा तिला शुगर डिटेक्ट झाली. हे सगळं बघता मात्र नवऱ्याचा मात्र त्या दिवशी पूर्ण तोल गेला. तो खूप रडला आणि त्यांनी तिला खरंच मनापासून सॉरी म्हटलं की मी खूप प्रयत्न करूनही मी काहीच करू शकलो नाही, माझी माणसं बदलू शकलो नाही आणि मी तुला काहीच फार मदत नाही करू शकलो. पण ती तरीही शांत होती. ते म्हणाले की तुझी काहीच चूक नाही आणि त्यांची चूक नाही आहे. ज्या पद्धतीने त्यांनी आयुष्य त्यांचं किंवा संसार केला आहे. तो म्हणाला की आता आय थिंक सो असं आपण डिस्टन्स थोडंसं ठेवूयात, म्हणजे ते प्रेमही राहील. चूक कोणाचीच जरी नसली तरीसुद्धा. घरी गेले ते आणि घरी गेल्यावर मात्र आईवडिलांशी ते अगदी प्रामाणिकपणे सगळं बोलले. तरीसुद्धा आई थोडीशी अशीच होती की आम्ही आजारपणं सगळी होती आम्हाला, पण आम्ही सगळं करत होतो. थोड्या वेळ शांत होती, पण नंतर पुन्हा त्यांची बडबड सुरू झाली आणि हे सगळं असह्य होतं. शेवटी त्यांनी बदली मागितली आणि त्याला बँगलोरला बदली मिळाली. बँगलोरला दोघांनी स्पष्ट, म्हणजे नवऱ्याने स्पष्ट सांगितलं त्यांच्या मुलांनी की मला बदली मिळालेली आहे तिथे, तर आम्ही जातो आहोत मुलांना घेऊन. आणि मग मात्र आईवडील थांबवू शकले नाहीत. त्यांनी सांगितलं तुम्हाला आठवण आली तर आम्ही येऊ, तुम्हाला कधी आठवण आली तर 4-8 दिवस तुम्हीसुद्धा या. पण आता आय थिंक सो असं नको व्हायला की ताणून तुटेपर्यंत आता वाट नको बघायला. तर हा समजूतदारपणा आता आपण दोघांनी दाखवूयात. असं सगळं छान त्या मुलांनीच इनिशिएट करून या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह केल्या. पण सांगण्याचा उद्देश असा आहे की समाजामध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात, बाय दॅट टाईम हे होईपर्यंत ती दोन्ही मुलं 4 वर्षाची झाली होती. म्हणजे आपण समजू शकतो की किती ताणलं गेलं होतं आत्तापर्यंत. पण त्या सुनेने सुद्धा खूप पेशंटली घेतलं आणि मुलांनीसुद्धा तिला साथ दिली. या सगळ्या गोष्टी खरं फॅमिलीजमध्ये व्हायला हव्यातच, नवरा बायकोंमध्ये. पण दुसरी गोष्ट अशी आहे की चांगली जी मुलं असतात, चांगल्या ज्या सुना असतात, त्यांच्याबद्दल मात्र समाजात फार कमी बोललं जातं. अगदी सोसायटीच्या खाली जाऊन जरी तुम्ही बसलात, कुठल्याही भजनी मंडळात म्हणा किंवा सोसायटीच्या नुसतं खाली फेरी मारायला बसायला गेलात तरीसुद्धा, कुठेही गेलं तरीसुद्धा एक असा नक्कीच तुम्हाला एक घोळका मिळतो की जो सतत आपल्या घरातल्यांबद्दल बोलत असतो, सुनांबद्दल बोलत असतो, जावयांबद्दल बोलत असतो, मुलांबद्दल बोलत असतो. आजकाल वेळच नसतो, हे नसतं, ते नसतं, खूप बोलत असतात लोक. तर मला असं वाटतं की याच्या पुढे मात्र आपण ही काळजी घेतली गेली पाहिजे की आपल्या घरातलं वातावरण आपल्या हातात असतं, ते मात्र कुठेही खराब होऊ देऊ नये. या आईवडिलांना त्यांनी सोडलं नव्हतंच. त्यांनी सांगितलंच होतं की आम्ही येऊ, तुम्ही येत जा 4-8 दिवस राहायला म्हणून. पण कुठेतरी त्यांनी सेफ डिस्टन्स क्रिएट केलं की त्यांच्याही संसारावर कुठे परिणाम नको व्हायला आणि आईवडिलांनाही कुठेही दुखावायचं नव्हतं दोघांनाही. सो त्यांनी हा निर्णय घेतला होता. पण अशी ही लोकं आहेत की निगेटिव्हिटी स्प्रेड करतात, चुकीच्या गोष्टी स्प्रेड करतात आणि लोकांची बदनामीसुद्धा होते याच्यामध्ये. मला असं वाटतं अशा घोळक्यांमध्ये तुम्ही मिसळू नये. एकटं राहिलं तरी चालेल, पण अशा निगेटिव्हिटी जर जिथे क्रिएट होत असेल तर त्या घोळक्यामध्ये तुम्ही जाऊ नये. तुमच्या व्हायब्रेशनच्या, तुमच्या चांगल्या एनर्जीची सुद्धा लोकं तुम्हाला मिळू शकतात. अशी लोकं 1-2च असतील, 4-8च असतील, पण त्यांच्यामध्ये मिसळा. पण या लोकांमध्ये मिसळू नका, चुकीचं फैलावणारी लोकांमध्ये. तर मला हे आज कळकळीचं सांगणं होतं आणि चांगली बाजूसुद्धा आपण बघायला शिकलं पाहिजे. आपली दृष्टी चेंज केली पाहिजे, चांगल्या गोष्टी वाचल्या पाहिजे, चांगल्या लोकांमध्ये राहिला पाहिजे, असं माझं मनापासून मत आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा. थँक्यू सो मच.